आमच्या नजरेला जे दिसत नाही ते तुमच्या नजरेला दिसतं. भाऊजी, असा हात का जोडताय तुम्ही हिच्या समोर? नाही नाही, ते भूक लागलेली ना, म्हणून जेवायला जाऊया असं म्हणत होतो त्यांना. म्हणजे तिला. बरं, चला जेवायलाच बोलवायला आलते मी तुम्हाला. चला चला. आज कितीतरी दिवसांनी मला आईच्या हातचं जेवण खायला मिळणार आहे. मी तर पोटभर जेवण जेवणार आहे, अगदी गळ्याशी येईपर्यंत. प्रचंड अपेक्षेने अफाट बळ देऊन तुला पाठवला होता, पण तू आमचा घोर अपेक्षा भंग केलास. मद आहेस तू, साक्षात अहंकार, गर्व, आणि तरी सुद्धा मूर्खासारखा अपमानित झालास, पराभूत झालास, आणि आमची मान तुझ्यामुळे खाली गेली. आता तुझी ती गर्विष्ठ मान अशीच वाकलेली राहील. मला मृत्यूदंड द्या, पण आता अवमानित करू नका. आणि आम्हाला अवमानित करून जिवंतपणे मृत्यू दिला आहे, त्याचं काय? त्याचं काय? इतर कोणत्याही कठोर शासनापेक्षा तुझा असा अपमान, तुझी अशी अवहेलना, हेच शासन योग्य आहे तुला. यापुढे तुझं अस्तित्व केवळ आमचं आसन म्हणून राहील. नाही असुर नरेश, ही अवहेलना मला सहन होणार नाही. मला आणखी एक शेवटची संधी द्या. त्या जगदंबेला तुमच्या पायाशी खेचत आणे, आणि असं नाही झालं तर आयुष्यभर आसनच काय, तुमच्या पायातले जोडे बनून झिजत राहील. ठीक आहे, हे अंतिम संधी तुला. 2 दिवस आहेत तुझ्याकडे, 2 दिवस. या 2 दिवसात ती जगदंबा माझ्या समोर आली नाही तर तुझ्या अंतिम श्वासापर्यंत तुझी जागा इथे इथे माझ्या चरणाशी राहील. मला मान्य आहे असुर नरेश, माझा अपमान केलाय तिनं. या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसवणार नाहीये. आता बघाच तिची कशी झोप उडवतो ते. चला शांत झोपा आता, छान झोप लागू दे. या बांगड्या सामाजीच्या घरातनं उचलल्या होत्या. आणि या पाटल्या हिराजीच्या बायकोच्या आहेत. ही बोरमाळ तानीच्या गळ्यातली आहे. समजा द्यावं लागणार आमच्या उदार मनाच्या यजमानांच्या कृपेनं. खिशात नाही दमडी आणि समाजसेवा करायला निघाल्यात. सुंदरे, सगळे दागदागिने चीज वस्तू काढून ठेवल्यास नव, ती लोक येतीलच न्यायला. वय तर समद काढून ठेवलं आहे. तुम्ही म्हणत असाल तर ही भांडी कुंडी, हा वाण सामान, कपाटातली समधी कपडे, समधी खिरापत वाटून टाकूया आणि आपण बसूया भीक मागत. अगं काय बोलतेस तू? असं अभद्र बोलायचं होय?
अभद्र तुम्ही बोलताय आणि तुम्ही वागताय. भिकेच्या डोळ्या लागल्यात तुम्हाला. काय गरज होती स्वतःहून या दागिन्यांचा इशे काढायची? अगं जे आपलं नाही त्याचा मोह ठेवू नये ग. वय हे आपलंच होतं. मधराजांनी बक्षीस म्हणून दिलं होतं मला. मी मधराजाची चाकरी करत होतो तेव्हा समद गाव आपल्या विरुद्ध उभा होता. आठवतंय ना? मार खायला लागला असता, वाळीत टाकला असतं समध्या गावानं आपल्याला. अव मनुस ती माफी मागितली असती. दागिन्यांचा इशा काढायला कोणी सांगितलं होतं? नको तो मोह ठेवू नये सुंदरी. गावातल्या लोकांनी पै पै करून साठवलेले दागिने घालून त्यांच्या समोर मिरवणार होतीस वे. आपल्या लोकांशी असं वागू नये ग. जमल तेवढी मदत करावी. सुंदरी आता देवीला शरण जा आणि समध्या पापांची कबुली दे. गावातल्यांची माफी माग आणि इथनं पुढं तरी नीट वाग जरा. आडलंय माझं खेटर. काय माफी बिफी मागायची नाही म्या. एवढीशी चिमुरडी जगदंबा तीच समद्या रोगाचं मूळ हाय ठाव आहे मला. हे समदा खेळ तिच्या पायीच बिघडलाय. बिघडवलाय? ती आल्यापासून गावातलं वातावरण सावरलंय तिनं. तुला पण असंच वाटतंय काय की या गावावर मधराजची सत्ता असावी, क्रूर आणि दुष्ट? तो दुष्ट इतरांशी होता, आपल्याशी नाही. आणखीन काय दिवस त्याची सत्ता असती ना, भरपूर धन जमलं असतं. जाता जाता आपल्याला श्रीमंत करून गेला असता. समजा गावावर राज्य करता आलं असतं आपल्याला. डोसकं फिरलंय तुझं. तुला पण मधराजांसारखा अहंकार आलाय. एक दिवस असा उजाडल की मला काय बी कमी पडणार नाही. तुमचे डोळे पांढरे होतील एवढी संपत्ती असेल माझ्याकडं. बघालच तुम्ही. देवी आई, तिच्या डोसक्यातली ही धुंदी, राग, द्वेष निघून जाऊ दे. हिला जरा शानपणा दे ग आई राजा. आई, अगं काय हे? केवढं आहे हे समद? एवढं समद मी खायचंय? अगं कशा पायी बनवलेस एवढे पदार्थ? अगं हे मी नाही बनवले, गावातल्या प्रत्येक घरातनं आला आहे. समद्याने देवी आईला जो नैवेद्य दाखवला ना, तो तुझ्यासाठी पाठवला आहे. माझ्यासाठी? पण का? अगं तुझ्यामुळं समदा गाव वाचला. त्या मधराजाच्या कोठडीतून समद्यांची सुटका झाली. म्हणून त्या समद्यांना तुझ्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. त्यानं सगळ्यांना पकडलं तेव्हा मी गावाच्या बाहेर होते, म्हणून वाचले. त्यामुळेच हे करू शकले. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तर त्यानेही हेच केलं असतं. नाही, दुसरं कोणी केलं असतं ते खरं आहे, पण तू एवढीशी आणि त्या मधराजाला आव्हान दिलंस. अगं त्याचा तो मोत्यांचा खेळ खेळायची भल्या भल्यांची हिंमत नसताना तू तो खेळ खेळलास आणि त्याला हरवून बी दावलंस. जगदंबे, अगं संकट मोठं आहे म्हणल्यावर निम्मे अर्धे लोक खचून जातात, पण तू न डगमगता त्या राक्षसाच्या मोर उभी राहिलीस. आणि बाकीच्यांचं जाऊ दे, तुला जी युक्ती सुचली ती आम्हाला तरी सुचली होती का? म्हणून तुझं कौतुक चाललंय बाळा. खरंच कसं जमवलंस तू हे समज? तू जायच्या ग्रुपेमुळे. तिनंच मला विश्वास दिला, तिनंच मला मार्ग दाखवला आणि मी त्याचं वागले. अगं त्यानं समदा गावाला गुलाम बनवलं होतं. तू एकटी बाहेर जाताना, गावात परत येताना आणि त्या मधराजाच्या समोर उभं राहताना तुला भीती नाही वाटली का ग? भीती कशी वाटेल आई? तुम्ही कोठडीत असलात तरी तुमचा आशीर्वाद होताच की. आणि तुझाही पाठीशी होती. तुमचा त्रास आटवला आणि लढाईची जिद्द मिळाली. काय जनक बाबा, येऊ का घरात? धनाजीराव, अहो या ना, या या या.
काय आज गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले. बस का? अहो तुम्ही कसले गरीब? ज्याच्या घरी एवढ्या मोठ्या मनाची लाख मोलाची पोरगी असेल तो कसला गरीब? अहो गरीब तर आम्ही. धन दौलत होती, सारं काही होतं, आणि त्या मदराजाच्या जाळ्यात अडकलो आणि गावाला वाऱ्यावर सोडून दिला. तुमच्या या जगदंबामुळेच त्या अहंकाराच्या भ्रमातून बाहेर पडलो. तिच्यामुळेच आज या साऱ्यांना हा सोन्याचा दिवस पाहायला मिळालाय. या भेट वस्तू तिच्यासाठी घेऊन आलो. तुमची जगदंबा लई खास आहे. जगा वेगळी आहे पोरगी, म्हणूनच आज देवळात तिचा सत्कार करायचं ठरवलंय. तुम्ही समदेने यायचे बरं का? लई मोठा मान देताय बघा आमच्या लेकीला तुम्ही. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. नको नको गंगाई, आमच्या जगदंबेला पाहिलं आणि पोटच भरलं बघा. आणि संध्याकाळच्या सोहळ्याची तयारी बी करायची. तुम्ही मात्र यावर का सगळेजण? येतो येतो. जगदंबा ये जगदंबा बाद झाली, जगदंबा बाद झाली. अरे थांबा थांबा, जगदंबा बाद नाही झाली आहे. आपण तिला आणखी एक डाव देऊया. आणखी एक डाव? अगं पण मी तर बाद झाली ना. असं दे ग, तरी पण आपण तिला खेळायला देऊया. अगं पण असं का? मी बाद झाले तर खेळणार कशी? ही मुलं माझ्यासोबत अशी का वागतायत? मला एकटं का पाडलं जातंय? या गावात आलो तेव्हा वाटलं होतं ही जगदंबा सहजच हातात लागेल. ते झालंही असतं. या एवढ्याशा पोरीनं आयत्या वेळी डाव उलटवला. सगळं गावही विरोधात गेलं, पण मी याचा सूड घेणारच. सगळं गाव आता तिच्या विरुद्ध उभं करणार. या गावाच्या मनात काय दडलंय हे आता मला कळलंय, आणि तेच माझं शस्त्र होणार. या गावाच्या डोळ्यात अंजन घालायची वेळ आली आहे. मदराजाचा फटका आता नाही सुटका. जगदंबे, यासाठी मला माझं रूप बदलावं लागणार.